भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांची भेट घेतली आहे। काकडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी होण्याची विनंती देखील त्यांच्याकडून करण्यात आली। या क्षणाची दुसरी महत्त्वाची राजकीय अपडेट, संजय काकडे यांनी मोहोळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता। स्वतः ते इच्छुक होते, कारण महायुतीच्या प्रचारापासून ते दूर आहेत आणि संजय काकडे महायुतीच्या प्रचारापासून दूर असल्याचं कळतंय। संजय काकडे यांनी मोहोळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता आणि त्यानंतर त्यांची भेट घेण्यात आलेली आहे। भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांची भेट घेतली आहे। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अरुण, आपण पाहतो की भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांची भेट घेतली आहे। या भेटीतनं काय निष्पन्न होऊ शकतं? एकतर ज्येष्ठ मंत्री आहेत चंद्रकांत पाटील आणि संजय काकडे बरेच दिवसापासून प्रचारापासून दूर होते। पुण्यात जी उमेदवारी देण्यात आली मुरलीधर मोहोळ यांना, त्याविषयी त्यांची नाराजी होती। इतकंच नाही तर जोपर्यंत एबी फॉर्म दिला जात नाही तोपर्यंत उमेदवारी निश्चित होत नाही, त्यामुळे उमेदवारी मागे घेण्यात यावी अशा आशयाची देखील मागणी त्यांनी केली होती आणि स्वतः ते उमेदवारीसाठी इच्छुक होते। असं असताना त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालं आणि त्यानंतर आता प्रचार देखील सुरू झालेला आहे। या सगळ्या प्रचारामध्ये माजी खासदार, राज्यसभेचे माजी खासदार असलेले संजय काकडे कुठेच दिसत नव्हते आणि म्हणून त्याची एक प्रकारे मनधरणी करण्यासाठी, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी म्हणून स्वतः चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते भाजपचे, ते संजय काकडे यांच्या ऑफिसला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची भेट झाली आणि निश्चितपणे लवकरच संजय काकडे हे प्रचारामध्ये सक्रिय होतील अशी आशा किंवा ती अपेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद अरुण, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। या क्षणाची महत्त्वाची अपडेट ती म्हणजे चंद्रकांत पाटील हे संजय काकडे यांच्या भेटीला गेले होते, त्यांनी भेट देखील घेतली आहे। आता या भेटीतनं नेमकं काय समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।